A public protest unfolded in North Goa's Harmal today, as residents and environmental activists gathered at the Ravalnath temple to oppose the proposed conversion of Dongar Harmal, one of the region's ecological sensitive hill slopes. The protest, held under the banner Save Harmal, Save Goa, reflects growing anger over unchecked land conversion and deforestation across the state. Here's more. Raising slogans of Save Harmal, Save Goa, residents of Harmal, environmental groups and civil society members poured onto the streets near the Ravalnath temple, protesting against the proposed conversion of Dongar Harmal, a green hillock that locals say is vital to the area's ecology. Protesters allege that the proposed land conversion will open the door to large-scale construction, threatening forest cover, natural water flows and wildlife habitats in the region. Speakers at the rally stressed that this protest is not just about Harmal but about Goa's broader struggle to protect its hills, forests and villages from what they described as unplanned development driven by land conversion. आमचे पाचेकर सरांच्या ऑपोजिट नाल्याचो जो निमाण आसा थंय पहिली मीटिंग जाली आणि थंयच्यान आज पर्यंत ही चळवळ चालू आसा. आज जास्त काय बोलपाचो विषय ना. आज मशाल मिरवणुकीच्या माध्यमांतल्यान आम्ही सगळे जण पेडणे तालुक्यातले आता तुयातले लोक आयले, मांद्रेचे लोक असतात, आगरवाड्याचे काही लोक दिसतात, सगळे तालुक्यातले काय काय रिप्रेझेंटेटिव्ह हय हजर असतात. तांकां सगळ्यांक आवाहन करतो की आज ही परिस्थिती फक्त हरमलच्या येवंक ना, मांद्रेची परिस्थिती तीच आसा, आगरवाड्यात ताच आसा, तुयाने ताच आसा, सगळ्याकडे समान आसा. त्यामुळे आमकां हरमलच्या लोकांनी एक सुरुवात करून दिला आणि आम्ही हो लढो आमच्या गावात होण्याची गरज आसा. मांद्रे हरमलापासून जाल्लो हो लढो ही जी मशाल आसा ती मशाल आपापल्या गावात भरपाची जबाबदारी आमची आसा. आणि आम्ही सगळे जण ह्या पेडणे तालुक्यातले नागरिकांक आणि गावातल्या गावकऱ्यांक ज्या पर्यावरणाच्या जीवाचेर सुंदर निसर्गमय पर्यावरण लाभलो, ज्याचेर आमचे आज पोटां भरतात किंवा पर्यटक हय येतात आणि पर्यटक येऊन आमकां काहीतरी चलन मेळटा, त्या पर्यटकाच्या स्थानाचेर आज पर्यटकच आयिल्ले लोक, पर्यटक म्हणून आयिल्ले लोक हय स्थिरावन बघतात आणि आपलो काहीतरी व्यवसाय करून बघतात. ते विलास बांधतात, अपार्टमेंट बांधतात आणि आमच्या पोटार हाड येतात. असो जर विषय आम्ही ग्रहण करतो जाल्यार सगळ्यांच्या पोटांत दुखतला. जाल्यार थोड्यांक काय दिसता पर्यावरण प्रेमी की हांकां निसर्गाचा खूप पडला, ह्याच्याच पोटात दुखता, तर बांदना थंय त्या जायना थंय काय, आयज म्हाका फाल्यां तुका, असो जो विचार आसा किंवा जे दिसा माझ्या घरान येऊन तेंकताला तेव्हा मी जागो जातलो. ही वृत्ती आम्ही सोडूया. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाच्या विषयी अतिशय जाण आहे आणि ती जाण आजच्या या कार्यक्रमामध्ये अधिक मी वेळ घेत नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि कुणाच्याही एकट्याचं नाव न घेता या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या सगळ्या आपल्या सर्वांनी आपल्याला हात दिलेला आहे त्या सर्वांचं मनस्वी या ठिकाणी स्वागत करतो. कारण नाव घेतलं तर अनेक जण आपल्याला ज्या ज्या पद्धतीनं राजकर्त्यांच्या लक्षात यायला हवं होतं. निसर्ग आहे म्हणून आज आपण सर्वजण आहोत आणि आज आपल्यावरती अतिशय वाईट अशी परिस्थिती आलेली आहे. मी आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करेन की ही जी आग आहे ती आग मशालीच्या रूपाने संपूर्ण गोवाभर होऊन आपल्या गोवाचं पुन्हा एकदा रक्षण व्हावं, आपला निसर्ग वाचावा अशी मी ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो. आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी आजचा जो विषय आहे किंवा गोव्यातील जे ज्वलंत विषय आहे ते आपल्या समोर मांडण्यासाठी येणार आहे. त्याचा परिचय करून देतील आपले पाटील. प्रत्येक डोंगर आमचे सेटलमेंट करून त्यांना थंयसर डेव्हलपमेंट करपाक जाय. तुम्ही कितले जाण वास्को ह्या वाठारा वाटेन गेल्लेले आसा, थंयसर जे डोंगरांचे ज्यो आता बिल्डिंग्यो येयला आनी तेका लागून कितें घडपाक लागला वास्को असल्या शहरात ते असहनीय आसा. ते आमकां गांवांतल्यान जे वातावरणांतल्यान व्हडले जाल्लेले आसात पळय लोक, तांकां त्या समाजात थंयसर त्या परिस्थितीत रावपाक खूप कठीण जाता. मागीर आमचो गांव हो गांवूच उरपाक जाय, आमचें शेत तें शेतूच उरपाक जाय, आमचो दोंगर तो दोंगरूच उरपाक जाय. जर हे उरूंक ना जाल्यार मागीर गांव कसो उरतलो? तर आपल्या सर्वांना माहित आहे ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने द्वापर युगामध्ये जेव्हा वृंदावनमध्ये भरपूर पाऊस झाला, एवढा पाऊस झाला
की इंद्राला सुद्धा आपले हात पाय श्रीकृष्णाच्या पुढे नतमस्तक करावे लागले. त्याच प्रकारे आज इतर जे समाज कार्यकर्ते इव्हन जे आमचे रहिवासी आहेत गोव्यातील ते सर्व इथं गोवा फाउंडेशनचे असो नाहीतर जे सामाजिक कार्यकर्ते राहो ते सर्वजण फक्त एकाच कारणासाठी इथे जमले आहेत आणि तो म्हणजे फक्त भटवड गावचा डोंगर वाचवण्यासाठी नाही तर पूर्ण गोवा वाचवण्यासाठी. तर जास्त वेळ घेत नाही, फक्त इथे जमलेले आणि हरमल गावचे जे नागरिक आहेत आणि गोव्याचे नागरिक आहेत त्यांना सर्व इथं आल्याबद्दल धन्यवाद करतो. आमची जी समिती असा त्यांच्यानी पण पेट्रोल खर्च किंवा अन्य कसलो खर्च देऊ ना तर हे सगळ्याकडे दिले असा जर असा ते फक्त गोमंतकाचा कल्याण करपाचा म्हणा आणि ह्यांच्यानी सध्या काय बदल असा आमच्या सरकारान सगळ्यांनी खबर आसा. तेव्हा ह्याच्या पुढे बसलेले सगळे उपस्थित सगळे वक्ते आसा हे शेवटची सभा जातली ही मशाल मिरवणूक त्या सार्वजनिक घरात पावतली ते जे सभेत आसा जे आपल्या पोटात जे जे काही गोष्टी आसा ज्या सरकारान हे निर्भीडपणे सांगपाची गरज आसा ते सगळे सांगले वतले. फक्त त्या सगळ्या वक्त्यांक एक त्यांची माफी मागा कारण हेसर त्यांना कोणाक संधी मेळना. त्यामुळे शेवटचो जो कार्यक्रम जातलो शेवटची सभा जातली मशाल मिरवणूक व्हायला पावला त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी संधी मेळटली. Activists warn that Goa is already witnessing rapid deforestation due to frequent zoning changes, convergence of agricultural and orchard land, and approvals granted in eco-sensitive areas often without adequate public consultation. With environmental concerns mounting across the state, the Harmal protest adds to a growing chorus of voices demanding that development in Goa must not come at the cost of its forests, hills and future. Sandeep Kamulkar, Subhashish Govekar and Omkar Deshprabhu for Goa 365.